Hello students, we are starting with the next lecture which is the cell structure and organization, chapter number 5, class 11. So up till now what we have different points studied. The first point I studied about the components of eukaryotic cell, in which we have covered the cell wall. Cell wall हा पॉइंट आपण कवर केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेल हे आपण डिटेलमध्ये सेल वॉल स्टडी केलेले आहेत. त्यानंतर फिगर नंबर 5.6 बघा तुमच्या नोटबुक ह्या पुस्तकामध्ये पेज नंबर 47 वरती. तर 5.6 जी फिगर आहे त्याच्यामध्ये सेल वॉल ऑफ प्लांट सेल आपण स्टडी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघितला तो म्हणजे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा ज्याला बायो मेम्ब्रेन असं म्हटलं जातं, आणि त्याच्यामधलं आपण फ्लूइड मोझेक मॉडेल हे आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. सो सेल मेम्ब्रेन आपण स्टडी केलेली आहे. सेल मेम्ब्रेनमध्ये आपण फ्लूइड मोझेक मॉडेल हे पण स्टडी केलेलं आहे. सो फिगर 5.7 सगळ्यांनी आपल्या पुस्तकामध्ये बघायची आहे. कलरफुल फिगर दिलेली आहे, खूप चांगली फिगर आहे. त्यातून तुम्ही फ्लूइड मोझेक मॉडेल जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित समजून घेऊ शकता. हे जे फ्लूइड मोझेक मॉडेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक पॉईंट चेक करायचा होता, तो म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फंक्शन्स काय काय असतात. व्हॉट आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, दॅट वी आर गोइंग टू स्टडी ॲज अ नेक्स्ट पॉईंट. देन अजून एक पॉईंट आपण कवर केला लास्ट लेक्चरमध्ये, दॅट वॉज सायटोप्लाझम. अँड देर इज अ पॉईंट विच हॅज बीन गिवन इन टू सिलेबस विच इज एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ द सेल. सो हा एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ द सेल हा एक पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ द सेल अँड द फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. फाईन. सो विल स्टार्ट विथ द फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲज अवर नेक्स्ट पॉईंट. So here are the functions of plasma membrane. See what are the different functions which are of the plasma membrane. The first function is here. The plasma membrane impart shape to the cell and also protect cell from the injury. So बघा ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचे सगळे फंक्शन्स मी इथे एंडलिस्ट केलेले आहेत, वेगवेगळे फंक्शन्स. हे फंक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. सो ह्याच्यासोबतच तुम्हाला समोर सगळे फंक्शन दिसत आहेत, हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा ॲज अ नोट्स. हे तुम्हाला शेवटी फार उपयोगाला येणारं आहे. ठीक आहे. सो प्लाझ्मा मेम्ब्रेनचं पहिलं फंक्शन काय आहे, हे एका पेशीला किंवा त्या सेलला काय देतं, विशिष्ट आकार देतं आणि त्याला इंजुरीपासून म्हणजे कुठल्याही धक्क्यापासून किंवा कुठल्याही प्रकारच्या अपघातापासून वाचवण्याचं काम करतं सेलला. Plasma membrane regulate the cellular semi-permeability, reabsorption, excretion and secretion. बघा एखाद्या पेशीमधून होणारे सेमी परमॅबिलिटी, रिॲब्झॉर्प्शन, एक्सक्रीशन, सिक्रीशन ह्या सगळ्यांना काय करते, हे फंक्शन आहे कुणाचं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करणं. आता हे म्हणजे काय, पहिलं दिलेलं आहे सेमी परमॅबिलिटी. परमॅबिलिटी म्हणजे काय, तर जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर असणारं फ्लूइड आणि सेलच्या आतमध्ये असणारं फ्लूइड यांचा ट्रान्सपोर्ट करणे, म्हणजे आतलं फ्लूइड बाहेर घालवणे आणि बाहेरचं फ्लूइड आत आणणे, ही जी प्रोसेस आहे किंवा याला आपण काय म्हणतो, परमॅबिलिटी असं म्हणतो, परमॅबिलिटी ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर रिॲब्झॉर्प्शन म्हणजे एखादी पेशी जी असते ती आपल्या सराउंडिंग मटेरियलमधून जे रिक्वायर्ड मटेरियल असेल त्याचं ॲब्झॉर्प्शन करतं, त्याला आपण म्हणतो रिॲब्झॉर्प्शन. त्यानंतर एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय, तर सेलमध्ये एनर्जी किंवा सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेस झाल्यानंतर जे काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट शिल्लक राहतात, ठीक आहे, म्हणजे टाकाऊ पदार्थ जे शिल्लक राहतात, हे सगळे टाकाऊ पदार्थ पेशीच्या बाहेर टाकण्याचं काम प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू होतं आणि त्याला आपण काय म्हणतो, एक्सक्रीशन. आणि त्यानंतर आहे सिक्रीशन. सिक्रीशन म्हणजे काय, एखाद्या मेटाबॉलिक प्रोसेस किंवा कुठली तरी एखादी रासायनिक प्रक्रिया, मेटाबॉलिक प्रोसेस जी सेलमध्ये आतल्या बाजूला घडते आहे, ती प्रोसेस घडल्यानंतर जे प्रोडक्ट तयार होतात ते प्रोडक्ट पेशीच्या बाहेर सिक्रीट करणं
ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सिक्रिशन असं म्हणतो. अँड दिस सिक्रिशन टेक्स थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे सगळं कुणा थ्रू होतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून होत असतं. व्हेरियस सेल ऑर्गॅनल्स कॅन बी फॉर्म्ड विदिन द सेल विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो पेशीच्या आतमध्ये जे ऑर्गॅनल्स आहेत, जे सगळे आपण 1 by 1 स्टडी करायला लागलो आहे, हे सगळे ऑर्गॅनल्स जे आहेत हे पेशीच्या आतमध्ये तयार होतात विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट रेग्युलर सेल्युलर इंटरॅक्शन्स इन द फॉर्मेशन ऑफ टिश्यू अँड द डिफेन्स अगेन्स्ट फॉरेन बॉडीज. एखादी पेशी आहे, त्या पेशीमध्ये जर एखादी फॉरेन बॉडी म्हणजे बाहेरचं कुठलाही एखादा वस्तू किंवा एखादा ऑर्गॅनिझम, एखादा पदार्थ जर पेशीच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या अगेन्स्ट डिफेन्स ही प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोव्हाइड करते आणि फॉरेन बॉडीजला आतमध्ये एंटर करू देत नाही. मेनी मेम्ब्रेन प्रोटीन्स सर्व ॲज अ एन्झाईम. एन्झाईम म्हणजे काय, तर शरीरामध्ये एखादी मेटाबॉलिक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी, पार पाडण्यासाठी काही केमिकल्सची गरज असते, त्याला आपण एन्झाईम्स असं म्हणतो. सो एन्झाईम्स आर द केमिकल्स विच आर सिक्रेटेड इन टू द बॉडी which act as a catabolites and they help into different metabolic processes to happen. That is called as a enzyme. The cell membrane separate protoplasm for external environment to maintain the individuality of the cell. तर इतर सगळ्या मटेरियलपासून पेशींना सेपरेट करणं, एक वैयक्तिक पेशी आहे असं त्याला वेगळं करणं, हे वेगळं करण्याचं काम कोणाचं असतं, ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं असतं, जी अवतीभोवती असणाऱ्या इतर वातावरणापासून ह्या काय करते, पेशीला वेगळं अस्तित्व निर्माण करून देते. इट ॲक्ट ॲज रिसेप्टर फॉर व्हेरियस केमिकल स्टिम्युलाई सच ॲज ॲमिनो ॲसिड्स, हार्मोन्स अँड शुगर्स. आपल्या शरीरामध्ये जे ॲमिनो ॲसिड प्रोड्यूस होतात, हार्मोन्स प्रोड्यूस होतात, शुगर्स तयार होतात, ह्या सगळ्यांसाठी एक रिसेप्टर म्हणून काम करण्याचं कार्य जे असतं ते कोण करतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन करतं. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन वर्क ॲज अ रिसेप्टर फॉर व्हेरियस केमिकल स्टिम्युलाई. स्टिम्युलाई म्हणजे काय, सिग्नल. जो सिग्नल ॲमिनो ॲसिडमुळं, हार्मोन्समुळं किंवा शुगर्समुळे येतो तो. ह्या सिग्नलला हा केमिकल स्टिम्युलाई मिळाल्यानंतर रिसेप्टर म्हणून काम करण्याचं वर्क जे आहे ते कोण करतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन करतं. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक अमिबा, सिडोपोडिया आर फॉर्म बाय प्रोजेक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. अमिबाचं स्ट्रक्चर आपण बघितलं ना, अमिबा असा इरेग्युलर शेपचा असतो बघा, अशा प्रकारे त्याचा शेप असतो. आता हे जे सिडोपोडिया आहेत म्हणजे अमिबाचे पाय म्हणू शकतो आपण त्याला. हे जे सिडोपोडिया आहेत, अमिबाचे पाय आहेत, हे कशापासून बनलेले आहेत, these are made up of the plasma membrane. So in unicellular organism the formation of pseudopodia takes place with the help of the projections in the plasma membrane. Ingestion of food and water by endocytosis or pinocytosis takes place with the help of plasma membrane. एंडोसायटोसिस आणि पिनोसायटोसिस म्हणजे काय बरं, ह्या दोघांचा अर्थ काय, चलो तो बघूया आपण. एंडोसायटोसिस म्हणजे काय आणि पिनोसायटोसिस म्हणजे काय. सो एंडोसायटोसिस म्हणजे काय बघा, एंडोसायटोसिस डेफिनेशन आहे, लिहून घ्या एंडोसायटोसिसची. एंडोसायटोसिस इज द absorption of substance. It is absorption of substance through the cell membrane into the cell. Absorption of the substance through cell membrane into the cell is called as a endocytosis. त्यानंतर पुढची जी टर्म आहे पिनोसायटोसिस. पिनोसायटोसिस म्हणजे काय. सो पिनोसायटोसिस मीन्स इट इज द इंजेशनचं स्पेलिंग बघा, INGE. इट इज इंजेशन ऑफ लिक्विड अक्रॉस द सेल मेम्ब्रेन इन टू द सेल.
is called as a ingestion or ingestion of a liquid across the cell membrane with the help of vesicles formation on cell membrane. Pinocytosis definition, listen once again, you have to write down this in definition of pinocytosis. It is the process of ingestion of liquid across the cell membrane with the help of formation of vesicles on the cell membrane. This is called as a pinocytosis. आता लक्षात घ्या, जे सेल मेम्ब्रेनचे फंक्शन्स आपण बघितले, ह्या सेल मेम्ब्रेनच्या फंक्शनमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की सेलमधून काही पदार्थ हे सेल मेम्ब्रेनचा वापर करून बाहेर जातात आणि काही अवतीभोवती असणारे पदार्थ सेलच्या आतमध्ये डिफ्यूज होतात. म्हणजे पेशीच्या आत आणि बाहेर सबस्टन्सेसना करण्यासाठी असणारा हा दरवाजा आहे, म्हणजे कोण? सेल मेम्ब्रेन. आता हे जे पदार्थ काही आत येतात किंवा काही बाहेर जातात, यांना आपण दोन प्रकारे डिवाईड करतो. एक म्हणतो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरा असतो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय बघा. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टबद्दल काय पॉईंट दिलेत ते बघूया. मेनी मॉलिक्युल्स मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन विदाउट स्पेंडिंग एनर्जी. So we can define the passive transport as it is the movement of molecules across the cell membrane without spending energy. Without spending energy is called as what? Passive transport. दुसरं काय दिले बघा. Some molecules move by simple diffusion along the concentration gradient from higher to lower concentration. काही मॉलिक्युल्स हे जास्त कॉन्सन्ट्रेशनकडून कमी कॉन्सन्ट्रेशनकडे डिफ्यूज होतात आणि याला पण आपण काय म्हणतो? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. त्यानंतर बघा, न्यूट्रल मॉलिक्युल्स मे मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन. न्यूट्रल मॉलिक्युल्स मे मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन by the process of simple diffusion. न्यूट्रल्स मॉलिक्युल्स हे सिम्पल डिफ्युजन प्रोसेसने काय होतात? सेल मेम्ब्रेनच्या बाहेर पडतात. त्यानंतर बघा, वॉटर मे ऑल्सो मूव्ह बाय ऑस्मोसिस. ऑस्मोसिस नावाची एक प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये वॉटर हे हायर कॉन्सन्ट्रेशनपासून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे फ्लो होतं, किंवा दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ऑस्मोसिस आणि रिव्हर्स ऑस्मोसिस. सो वॉटरची मुवमेंट जी आहे, पेशीच्या आतमध्ये येणं आणि बाहेर जाणं, ह्या प्रोसेसला आपण डिफाईन करतो ऑस्मोसिसने. तर हे सगळे काय आहेत? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहेत. त्यानंतर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कशाला म्हणायचं बघा. फ्यू आयन्स ऑर मॉलिक्युल्स आर ट्रान्सपोर्टेड अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. काही वेळास समजा ही जर पेशी आहे आणि या पेशीच्या बाहेर काही मॉलिक्युल्स आहेत. समजा आपण असं म्हणूया की इथं सोडियम आयन्स आहेत बाहेरच्या बाजूला आणि आत पण काही सोडियम आयन्स आहेत. जर पेशीच्या बाहेर सोडियम आयन्स जास्त असतील, हायर असतील, आणि पेशीच्या आतमध्ये जर कमी असतील, लोअर असतील, तर ड्यू टू कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हे सोडियम आयन्स पेशीच्या आतमध्ये जाऊ शकतात. का? तर हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते बॅलन्स करण्यासाठी, आत आणि बाहेर बॅलन्स करण्यासाठी. मग हे ऑटोमॅटिकली मनानेच डिफ्यूज झाले विदाउट यूज ऑफ एनी एनर्जी, तर आपण त्याला म्हणतो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पण काही वेळास आपल्या शरीरामध्ये जी ATP असते, एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ ATP, ह्या एनर्जीचा वापर करून काय केलं जातं, इथं सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तरी पण सोडियम आयन्स हे सेलच्या बाहेर फेकले जातात. जरी सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे बाहेर मोठ्या प्रमाणात असलं तरीही. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲक्टिव्ह प्रोसेस. सो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इज द प्रोसेस इन विच द सबस्टन्सेस आर किंवा द मॉलिक्युल्स आर ट्रान्सपोर्टेड थ्रू द सेल मेम्ब्रेन विथ द हेल्प ऑफ एनर्जी. दिस रिक्वायर एनर्जी, hence ATP is utilized as such a transport,
अँड इज ॲन एनर्जी डिपेंडंट प्रोसेस. तेच आत्ताच मला सांगितलं की ATPची गरज असते, एनर्जी इथं वापरावी लागते. सो दीज आर द डिफरन्सेस बिटवीन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. त्यानंतर बघा पोलार मॉलिक्युल्सच्या बाबतीत काय होतं. पोलार मॉलिक्युल्स कॅनॉट पास थ्रू द नॉन पोलार लिपिड बायलेअर, देअरफोर दे रिक्वायर कॅरियर प्रोटीन्स टू फॅसिलिटेट देअर ट्रान्सपोर्ट अक्रॉस द मेम्ब्रेन. हा पॉईंट तुम्हाला स्टार मार्क करून ठेवायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे की पोलार मॉलिक्युल्सना सेलच्या बाहेर डिफ्यूज करण्यासाठी कोणाची गरज असते, तर कॅरियर प्रोटीनची गरज असते. कॅरियर प्रोटीन्स आर रिक्वायर्ड. ठीक आहे. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये मेनली सोडियम आणि पोटॅशियम आयन जे असतात ती पंपिंग प्रोसेस केली जाते विथ द हेल्प ऑफ दिस ATP इन द फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे. आपण एक लास्ट कंपोनंट शिकलो ज्याच्यामध्ये आपण सायटोप्लाझम हा पॉईंट बघितला. बघा सायटोप्लाझम आपला लास्ट पॉईंट आपण कव्हर केलेला आहे. सायटोप्लाझम पुस्तकामध्ये सायटोप्लाझमशी रिलेटेड एक आपल्याला एंडोमेम्ब्रेन सिस्टीम इन्क्लूड केलेली आहे. तुम्ही पुस्तकात चेक करा. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम अशी तुम्हाला तिथं वाचायला मिळेल. ही एंडोमेम्ब्रेन सिस्टीम म्हणजे काय असतं सेलमध्ये, तर दॅट एक्झॅक्टली आर गोइंग टू रीड हिअर. बघा सेल ऑर्गॅनल्स आर कंपार्टमेंट्स इन द सेल दॅट कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन्स. एखाद्या पेशीमध्ये हे जे ऑर्गॅनल्स आहेत, सेल ऑर्गॅनल्स, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस आहे, सायटोप्लाझम आहे, गोल्जी कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे सगळे जे आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहे, हे सगळेजण आपल्या छोट्या छोट्या कंपार्टमेंट्स बनवून त्या ठिकाणी पेशीमध्ये राहतात. सो दिस ऑल सेल ऑर्गॅनल्स फॉर्म डिफरंट कंपार्टमेंट्स इन टू द सेल अँड दे कॅरी आउट देअर ओन डिफरंट स्पेसिफिक फंक्शन्स. त्यांच्या प्रक्रियाही पार पाडत असतात. सम ऑफ दिस ऑर्गॅनल्स कोऑर्डिनेट विथ इच अदर अँड कंप्लीट द स्पेसिफिक फंक्शन ऑफ द सेल. मग काही वेळा एखादी जी पेशीमध्ये प्रक्रिया होत असते, इट मे बी एनी मेटाबॉलिक प्रोसेस, कुठल्या प्रकारची केमिकल प्रोसेस जी आपल्या पेशीमध्ये घडत असते. आता पेशीमध्ये अशी प्रोसेस घडत असताना ती प्रोसेस घडवण्यासाठी एकापेक्षा जास्त सेल ऑर्गॅनल्स एकत्र येतात. जसे आपण एखादी ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असताना आपले काही जवळचे मित्र आपण एकत्र येतो आणि ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतो. त्याचप्रमाणे हे सगळे काही सेल ऑर्गॅनल एकत्र येतात, एकमेकाला कोऑर्डिनेट करतात, मदत करतात आणि ती एखादी फंक्शन कॅरी आउट करतात सेलमध्ये. न्यूक्लियर मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स आर व्हेरियस टाइप्स ऑफ वेसिकल्स अँड व्हॅक्युल्स. हा काय शब्द आहे, व्हॅक्युल्स. व्हॅक्युल्स हे कंबाईनली एकत्र येतात आणि एक एंडोमेम्ब्रेन सिस्टीम तयार करतात. इट फॉर्म सच अ ग्रुप आर टुगेदर कन्सिडर्ड ॲज अ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ सेल. सो पेशीमध्ये घडणाऱ्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी हे सगळे ऑर्गॅनल्स काय करतात, एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्र येऊन काम करणाऱ्याला आपण काय म्हणतो, त्यांची एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ऑफ द सेल असं म्हटलं जातं. नाव द नेक्स्ट सेल ऑर्गॅनल विच यू आर गोइंग टू सी इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा नेक्स्ट पार्ट बघायचा आहे. पहिल्यांदा आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं दाखवलं आहे बघा. सगळ्यात सेंटरला इथं प्रेझेंट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती हे जे एनवलप आहे, कवरिंग आहे, याला म्हटलं गेलं आहे न्यूक्लियर एनवलप. त्यानंतर हे जे डॉट तुम्हाला दिसत आहेत, डॉट 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 हे जे दिसत आहेत, हे सगळे डॉटेड काय आहेत, दीज आर ऑल रायबोझोम्स. आणि ज्या ज्या भागावरती हे जे तुम्हाला असे दिसत आहेत भाग, ह्या ज्या भागावरती हे रायबोझोम प्रेझेंट आहेत त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं. आणि ह्या भागात बघा तुम्हाला हे जे स्ट्रक्चर दिसत आहेत, इथं हे जे स्ट्रक्चर दिसत आहेत, इथं कुठल्याही प्रकारचे रायबोझोम प्रेझेंट नाही आहेत. जिथं रायबोझोम नाही आहेत त्याला काय म्हटलं जातं, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं. सो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे त्याचं हे स्ट्रक्चर आहे, त्याची डायग्रॅम आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियर एनवलप,
रायबोझोम्स असतात, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ नेटवर्क प्रेझेंट विदिन द सायटोसोल. सायटोसोल म्हणजे आपल्याला माहिती आहे, आधीच्या लेक्चरमध्ये सायटोसोल म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, सायटोसोल इट इज प्रेझेंट इन ऑल यूकॅरियोटिक सेल्स एक्सेप्ट ओवा अँड मॅच्युअर RBC रेड ब्लड कॉर्पसेल्स. हा स्टार मार्क करून मेन्शन करून ठेवा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा प्रेझेंट कुठं नसतो, तर नसतो कुठं, तो ओवामध्ये म्हणजे फिमेल एगमध्ये आणि मॅच्युअर RBCजमध्ये, ज्या आपल्या लाल रक्तपेशी असतात RBC, ह्या RBCमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट नसतो. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इट अपियर्स लाईक अ नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन्स, ट्यूबुल्स अँड सॅक्स कॉल्ड ॲज अ सिस्टर्ने. हे जे तुम्हाला दिसतंय, हे जे असं नेटवर्क दिसतंय ना, जाळीचं असं, अशा प्रकारचं हे जे नेटवर्क दिसतंय, हे जे नेटवर्क आहे ह्यातल्या प्रत्येक असा खाली एक्सटेंड झालेला असतो. एखादं जाळीदार स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, एखाद्या पिशव्या असल्यासारखं, छोट्या पिशव्या असल्यासारखं हे जे स्ट्रक्चर आहे याला काय म्हटलं जातं, सिस्टर्ने असं म्हटलं जातं. दिस नेटवर्क ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिवाइड द सायटोप्लाझम इन 2 पार्ट्स. हे सायटोप्लाझम जो असतो, सेलमध्ये असणारं जे लिक्विड आहे सायटोप्लाझम, त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. वन विदिन द लुमेन ऑफ endoplasmic reticulum called as a laminal cytoplasm and another is non-laminal cytoplasm that lies outside the endoplasmic reticulum. आता इथं जी तुम्हाला मध्ये जागा दिसते, अशी इथं ही जागा आहे, ही जी जागा आहे ह्या जागेमध्ये ह्या खाची बनलेल्या आहेत, अशा पूर्ण ह्या खाची आहेत आणि या प्रत्येक खाचीमध्ये जे सायटोप्लाझम प्रेझेंट असतं त्या सायटोप्लाझमला लॅमिनल सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. आणि मग ह्याच्या बाहेर जे प्रेझेंट असेल, इथं जे बाहेर प्रेझेंट असेल त्या सायटोप्लाझमला जे आउटसाइड प्रेझेंट आहे ते नॉन लॅमिनल सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. मेम्ब्रेन ऑफ ER कंटिन्युअस विथ द न्यूक्लियर एनव्हलप ॲट वन एंड अँड एक्सटेंड टिल सेल मेम्ब्रेन. हे सांगितलेलं आहे. It thus act as intracellular supporting framework and help in maintaining position of various cell organelles in the cytoplasm. सायटोप्लाझममध्ये जे वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स आहेत त्यांची पोझिशन, त्यांची जागा मेंटेन करण्याचं काम कोण करतं, हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. सो अतिशय इम्पॉर्टंट फंक्शन या ठिकाणीचं दिलेलं आहे. हे नोट करा, लक्षात ठेवा, स्टार मार्क करून ठेवा. Depending upon the presence or absence of ribosomes, endoplasmic reticulum is called as a rough endoplasmic reticulum or smooth endoplasmic reticulum respectively. मगाशी तुम्हाला हाच पॉईंट सांगितला, जिथं तुम्हाला असे स्पॉट दिसत आहेत, हे जे ठिपके दिसत आहेत, जिथं हे रायबोझोम्स प्रेझेंट आहेत, जिथं रायबोझोम प्रेझेंट आहेत तिथं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलं जातं. जिथं प्रेझेंट नाही आहेत तिथं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं. Okay, now the next point is distinguish between the smooth and rough endoplasmic reticulum. So here in this point we are going to study the differences between smooth endoplasmic reticulum and rough endoplasmic reticulum. See what are the differences which have been given here for the smooth and rough endoplasmic reticulum. Depending on the cell type, it helps to in synthesis of lipids, for example steroid secreting cells of cortical region of adrenal gland, testis and ovaries. सो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन काय बघा, इट हेल्प इन सिंथेसिस ऑफ लिपिड्स. महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करून ठेवा. इट हेल्प इन सिंथेसिस ऑफ लिपिड्स. हे लिपिड्स म्हणजे काय आहेत, ज्यांच्यापासून स्टेरॉइड हार्मोन्स तयार होत आहेत कॉर्टिकल रिजनमध्ये, ॲड्रिनल ग्लँडमध्ये, टेस्टिसमध्ये, ओव्हरीजमध्ये. सो हे जे लिपिड्स आहेत ज्यांच्यापासून हे हार्मोन्स प्रोड्यूस होतात त्याच्या सिक्रिशनमध्ये हे काय करतात, मदत करतात. Smooth endoplasmic reticulum plays a role in detoxification of liver. Very important point, has to be note down. हा नोट करून ठेवा. It help in detoxification of liver and storage of calcium ions in muscle cells.
सो आपली जी बॉडी असते, बॉडीमध्ये ज्या मसल्स आहेत त्या मसलमध्ये कॅल्शियम आयन स्टोअर करून ठेवण्याचं काम, कॅल्शियम साठवून ठेवण्याचं काम कोण करतं? SER, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याचप्रमाणे आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे काय फंक्शन्स आहेत बघा. इट इज प्रायमरी इन्वॉल्ड इन प्रोटीन सिंथेसिस. अरे वा, बघा काय पॉईंट सांगितलेला आहे. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज इन्वॉल्ड इन प्रोटीन सिंथेसिस. For example, pancreatic cells synthesizes the protein insulin. इन्शुलिनचं काम काय असतं शरीरामध्ये? आपल्या ब्लडमधली जी शुगर लेवल असते, ब्लडमधली शुगर लेवल मेंटेन करण्याचं काम कोण करतं? इन्शुलिन करतं. मग हा जो हार्मोन आहे इन्शुलिन, हा इन्शुलिन कुठं सिक्रेट होतो? पॅनक्रियाटिक सेल्समधून सिक्रेट होतो. आणि पॅनक्रियाटिक सेल्समध्ये असणारे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत ते प्रोटीन सिंथेसिस करतात. ह्या प्रोटीनपासूनच काय तयार होतं? इन्शुलिन हा हार्मोन तयार होतो. These proteins are secreted by ribosomes attached to rough endoplasmic reticulum are called secretory proteins. मग जे रायबोझोम अटॅच झालेले आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला, म्हणून तर त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलंय. सो रफ RER रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय? ज्याच्यावरती रायबोझोम प्रेझेंट आहेत तो. ठीक आहे. त्यानंतर रफ ER इज इन्वॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन फॉर द सेल. सेल मेम्ब्रेन फॉर्मेशन होण्यासाठी हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. द ER मेम्ब्रेन ग्रोज इन प्लेस बाय ॲडिशन ऑफ मेम्ब्रेन प्रोटीन्स अँड फॉस्फोलिपिड्स टू इट्स ओन मेम्ब्रेन. पोर्शन ऑफ दिस इज एक्सपॅन्डेड मेम्ब्रेन आर ट्रान्सफॉर्म्ड टू अदर कंपोनंट्स ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. ठीक आहे, हे ॲडिशनल थोडं आपल्याला दिलेलं आहे की फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन, ज्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेनच्या फॉर्मेशनमध्ये हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. सो याच्यामध्ये स्मूथ आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे दिलेले आहेत हे दोन्ही तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित लिहा. ओके, सो विल स्टॉप द लेक्चर हिअर अँड the next point, which is about the Golgi body or Golgi apparatus, that we are going to study into the next lecture. So very important point is nothing but you have to note down all the notes which are shown here on the screen. हे सगळ्या नोट्स तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत आणि ॲट द टाईम ऑफ कॉलेज यू आर गोइंग टू चेक ऑल दिस काइंड ऑफ नोट्स. ह्या नोट्स तुमच्या सगळ्यांचे चेक होणार आहेत. सो प्रत्येकानं जे तुम्हाला नोट्स इथं स्क्रीनवरती दिसत आहेत, जे डायग्रॅम दिसत आहेत त्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायचे आहेत आणि स्वतःसाठी छानपैकी मस्त अशा नोट्स तयार करायच्या आहेत. ओके, सो दिस इज अ काइंड रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू दॅट प्लीज मेक युअर ओन नोट्स with the help of the points which are given into these lectures. Okay, thank you guys.